वेलकम टू अवर चॅनल करिअर मेकिंग गायडन्स. महाराष्ट्र राज्यातील तमाम विद्यार्थी आणि पालकांसाठी आज आपण सर्वात महत्त्वाचा टॉपिक डिस्कशनसाठी घेतोय. तो म्हणजे की डाटा पॉइंट्स ऑफ नीट यूजी ओव्हर इयर्स. म्हणजे 2019 पासून 2026 पर्यंत आपल्याला सर्व विद्यार्थ्यांचा एक डाटा आपण स्टडी चालू केलेला आहे की एकंदरीत या सर्वांवरती आपण अंदाज बांधू शकतो की या वर्षीचा कट ऑफचा टाईप कसा राहू शकतो. वास्तविक 2019 मध्ये विद्यार्थ्यांची जी संख्या होती ती 1 लाख, हे बघा 15,19,000 होती. 1597 16 14 त्याचबरोबर 18 लाखापर्यंत आली. 2023 मध्ये 21 लाखाच्या आसपास, 2024 मध्ये 24 लाख आणि 22,76,000 आणि 22,79,000 2026 मध्ये नंबर ऑफ कॅन्डिडेट्स होते. त्यामध्ये अपियर होणाऱ्यांची संख्या 2019च्या तुलनेमध्ये 14,10,000च्या तुलनेमध्ये जर पाहायला गेलं तर 19,99,895 म्हणजे दरम्यान 20 लाखाच्या आसपास विद्यार्थी परीक्षेला बसले होते. नंबर ऑफ अपसेट कॅन्डिडेटची संख्या सुद्धा सगळ्यात ड्रास्टिक, सर्वात हायेस्ट पाहायला गेलं तर बघा 2,79,000 एवढे विद्यार्थी यावेळेस अपसेंट राहिले होते. याचा अर्थ असा की 2,30,000 हे 2020 मध्ये अपसेंट होते. कदाचित त्यावेळेस तुमचा कोविड वगैरे होता, परंतु आता 2026 मध्ये 2,80,000 एवढ्या स्टुडंट्स अपसेंट राहिले होते. त्यामध्ये इंडियन म्हणजे भारत देशामधल्या विद्यार्थ्यांची संख्या ही 2,27,000 22,76,000 एवढी होती. एवढी संख्या कम्पॅरेटिव्हली पाहायला गेलं तर अगदी 4,000 एनआरआय मधले जे आहेत ते 1,066 एवढे विद्यार्थी. OCI मध्ये 2,007 विद्यार्थी होते. तुलनेमध्ये POI विद्यार्थी एक पण नव्हता. फॉरेनर्स मध्ये 927 एवढे स्टुडंट्स यावेळेस आहेत. मेलची संख्या संपूर्ण भारत देशामधून विद्यार्थ्यांची बसणाऱ्यांची मेल विद्यार्थ्यांची संख्या जर आपण पाहायला गेलं तर मेल विद्यार्थ्यांची संख्या जवळपास 9,46,000 एवढी आणि फिमेल विद्यार्थ्यांची संख्या बघा या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा डाटा आपल्या समोर येतोय. म्हणजे एकंदरीत मुलींची संख्या किती जास्त आहे, 9,46,000 एवढे मेल कॅन्डिडेट परीक्षेला बसलेले आहेत. आणि तोच डाटा फिमेल कॅन्डिडेट मध्ये बघायला गेलं तर 13,32,914 म्हणजे दरम्यान पाहायला गेलं तर या ठिकाणी 4 लाख एवढे मुलींची संख्या कम्पॅरेटिव्हली नीटसाठी जास्त आहे. यामध्ये सर्व थर्ड जेंडरची संख्या सुद्धा यावर्षी 14 एवढी राहिलेली आहे. एकंदरीत ह्या अनालिसिस नुसार आपल्याला लक्षात येतं की मुलींची संख्या जी आहे ती कम्पॅरेटिव्हली जवळपास 4 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी यावर्षी परीक्षेला बसल्याचा अंदाज आहे. कॅटेगरी वाईज कॅन्डिडेटची रजिस्टर्ड संख्या यावर्षी जर आपण पाहायला गेलं तर जनरल कॅन्डिडेटची संख्या जी आहे ती 2026 मध्ये 6,65,000 एवढे जनरल कॅन्डिडेट्स आहेत. त्यामध्ये OBC कॅन्डिडेटची संख्या मात्र 9,52,000 एवढे विद्यार्थी OBC कॅन्डिडेट आहेत. EWS साठी 1,65,000 एवढे स्टुडंट्स आहेत. SC कॅटेगरीसाठी आपल्याला 3,45,519 आणि त्यानंतर ST कॅन्डिडेटसाठी 1,55,000 म्हणजे यावर्षी ST कॅन्डिडेटची संख्या सुद्धा वाढत चाललेली आहे. त्याचबरोबर EWS विद्यार्थ्यांची संख्या थोडीशी कमी होताना आपल्याला या अनालिसिस मध्ये दिसत आहे. एकंदरीत बऱ्यापैकी कॅटेगरी जे आहे ते सर्वांना मिळत असल्यामुळे ह्या सर्व नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या माध्यमातून आपल्याला पाठीमागच्या जवळपास 7-8 वर्षापासून जो काही लँग्वेज जो काही आहे त्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी एक डाटा प्रोव्हाइड केलेला आहे. इंग्लिशमध्ये पेपर 18 लाख विद्यार्थ्यांनी म्हणजे मागवला होता. हिंदीमध्ये 3,45,000. त्याचबरोबर आसामीमध्ये 2,000 विद्यार्थी होते. त्याचबरोबर बंगालीमध्ये पेपर मागवणाऱ्यांची 38,000 एवढी संख्या होती. इकडे सर्व पाहायला गेलं तर मराठीमध्ये पाहायला गेलं तर फक्त 1,144 एवढ्या स्टुडंट्सनी आपल्याला मराठीमध्ये पेपर मागवलेला होता. उर्दू पेपर मात्र 900 विद्यार्थ्यांनी मागवलेला होता. या संदर्भात तेलुगूमध्ये संख्या सुद्धा 1,300 एवढी संख्या आपल्याला पाहायला मिळते आहे. त्याचबरोबर जेंडर वाईज कॅन्डिडेट्स रजिस्टर्ड अँड अपियर्ड क्वालिफाईड 2025 अँड 26 2025च्या तुलनेमध्ये 2026 मध्ये नीट UG 2026 मध्ये
हा जर डाटा आपण पाहायला गेलं तर एकंदरीत जेंडर वाईज म्हणलं तर मेल कॅन्डिडेटची संख्या ही 9,65,000 2025 मध्ये होते, ती 9,37,000 म्हणजे क्वालिफाईड त्यामधले झालेले स्टुडंट्स जे होते ते 5,14,000 एवढे झाले. म्हणजे 9,65,000 तुलनेत 5,14,000 झाले. रजिस्टर्ड कॅन्डिडेटची यावर्षीची संख्या मेल कॅन्डिडेटची जी आहे ती 9,46,000 एवढे असून या ठिकाणी अपेअर होणाऱ्यांची संख्या 8,47,000 एवढी आहे. म्हणजे दरम्यान 1,00,000 मुलं अब्सेंट राहिले त्याबरोबर आणि क्वालिफाय होणाऱ्यांची संख्या मात्र 4,67,134. आपण क्वालिफायवर तर आपण कॉन्सन्ट्रेट करायला गेलो तर एकंदरीत क्वालिफाईड स्टुडंटची संख्या जी आहे मुलांची 5,14,000च्या तुलनेमध्ये 4,67,000 म्हणजे दरम्यान या ठिकाणी 40,000 विद्यार्थी 40-45,000 विद्यार्थी क्वालिफाय कमी झालेले आहेत संपूर्ण देशामध्ये मुलांच्या संख्येमध्ये. फिमेल कॅन्डिडेटची संख्या 2025 मध्ये पाहायला गेलं तर 13,10,000 एवढे स्टुडंट बसले होते. त्यापैकी 12,71,000 40,000 मुली अब्सेंट राहिल्या होत्या. त्यापैकी 7,22,000 एवढे इलिजिबल झालेले होते. 2026 मध्ये तोच पाहायला गेलं तर 13,32,000 म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये जवळपास 22,000 मुलींनी यावरची रजिस्ट्रेशन जास्त केलं होतं. प्रेझेंटेशनच्या बाबतीमध्ये अपियर राहणाऱ्यांची संख्या 11,52,000 एवढी होती. म्हणजे एकंदरीत अब्सेंटची संख्या सुद्धा यावर्षी खूप सारी जास्त आहे. फिमेल कॅन्डिडेट अब्सेंट राहणाऱ्यांची संख्या मात्र यावर्षी खूप जास्त आपल्याला दिसते. 1,80,000 मुली अब्सेंट राहिल्या आहेत संपूर्ण भारत देशामधून. आणि इलिजिबल होणाऱ्यांची संख्या आपण जर पाहायला गेलं तर 6,54,000 म्हणजे मुलांच्या आणि मुलींमध्ये जर पाहायला गेलं तर 1,80,000चा डिफरन्स आपल्याला दिसतोय. जे क्वालिफाय मुलांची संख्या आहे ती 4,67,000 आहे आणि क्वालिफाय मुलींची संख्या मात्र आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी आपल्याला 6,54,000 आहे. म्हणजे 1,90,000 एवढ्या मुलींची संख्या क्वालिफाय होणाऱ्यांची जास्त आहे. थर्ड जेंडरमध्ये सुद्धा 11 विद्यार्थी बसले होते, यावर्षी 14 बसले. त्यामध्ये अपियर 11 झालेत आणि क्वालिफाय फक्त 2 विद्यार्थी झालेत. टोटल संख्या पण आपण या ठिकाणी पाहू शकतो. एकंदरीत या अनालिसिसनुसार या वर्षीचा जो रिझल्ट आहे तो थोडासा क्वालिफाईंग होताना थोडासा टफ लेवलला होताना आपल्याला दिसतो आहे. तर त्या संदर्भात आज आपण बोलतो. एक तर महत्त्वाचा मुद्दा कॅटेगरी वाईज नंबर ऑफ कॅन्डिडेट्स रजिस्टर्ड अपियर अँड क्वालिफाईड 2025 अँड 2026 2025च्या तुलनेमध्ये 2026 मध्ये कॅटेगरी वाईज आपण विद्यार्थी किती अपियर झाले होते ते आपण पाहूया. हे बघा, ओबीसी कॅन्डिडेटमध्ये 9,48,000 होते, ते 9,25,000 एवढे विद्यार्थी झाले. त्यापैकी क्वालिफाय ओबीसी विद्यार्थ्यांची संख्या ही 5,64,000 होती. त्या तुलनेमध्ये जवळपास 9,52,000 वेळी ओबीसी विद्यार्थी म्हणजे ओबीसी विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी 4,000 वाढले. अपियर विद्यार्थ्यांची संख्या मात्र 8,43,000 झाले. म्हणजे या ठिकाणी जवळपास 80,000 अपियर विद्यार्थी कमी राहिलेत गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये. आणि क्वालिफाईड स्टुडंटची संख्या मात्र 5,12,000 आहे. ओबीसीची कॉम्पिटिशन लेवल आपण पाहायला मिळते की मग 5,64,000 गेल्या वर्षी होते, तर यावर्षी मात्र 5,12,000 झाले. म्हणजे जवळपास 52,000 विद्यार्थ्यांची संख्या यावर्षी इलिजिबल होणाऱ्यांची कमी आहे. एससी कॅटेगरीमध्ये 3,33,000 एवढ्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं 2025 मध्ये. तेच समजा 3,22,000 एवढे विद्यार्थी बसले, 11,000 अब्सेंट राहिले. क्वालिफाय होणाऱ्यांची संख्या मात्र 1,68,000 एवढी होती. हाच कम्पॅरेटिव्हली आपण 2026 मधला जर डाटा पाहायला गेलं तर 3,55,000 म्हणजे दरम्यान 3,45,000 एवढे विद्यार्थ्यांनी म्हणजे दरम्यान या ठिकाणी 12,000 विद्यार्थी यावर्षी जास्त बसले एससी कॅन्डिडेटचे. आणि अपियर होणाऱ्यांची संख्या मात्र जवळपास 3,00,000 म्हणजे 4,000 विद्यार्थी अब्सेंट राहिलेत. या ठिकाणी 40,000 विद्यार्थी अब्सेंट राहिले, 41,000 एवढे विद्यार्थी अब्सेंट राहिलेत. आणि क्वालिफाय विद्यार्थ्यांची संख्या मात्र 1,59,000 एवढी झालेली आहे. गेल्या वर्षी मात्र 1,68,000 होते. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी 9,000 विद्यार्थी कमी क्वालिफाय होताना आपण दिसलेले आहे. जनरल कॅन्डिडेटमध्ये आपण पाहायला गेलं तर 6,79,000 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 6,65,000 विद्यार्थी अपियर झाले. त्यापैकी 3,38,000 इलिजिबल झाले. त्या तुलनेमध्ये 2026 मध्ये जर आपण पाहायला गेलं तर 6,65,000 या तुलनेमध्ये या ठिकाणी जवळपास 15,000 ते 20,000 विद्यार्थी यावर्षी परीक्षेला कमी बसले. आणि अपियर होणाऱ्यांची संख्या 5,69,000 म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये अपियरची जनरलमध्ये विद्यार्थ्यांची संख्या खूप घटलेली आहे. जवळपास 90,000च्या पेक्षा 95,000 संख्या घटलेली दिसते. इलिजिबलची संख्या मात्र 2,91,000 एवढे यावर्षी इलिजिबल झालेत. आणि
गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये तोच आपण पाहिला तर 3,38,000 म्हणजे 50,000 एवढे विद्यार्थी आपल्याला कमी इलिजिबल झाले जनरल कॅन्डिडेटमधून. आपल्याला सर्वात महत्त्वाचा EWSचा हा डाटा जो आहे तो पण पाहता येऊ शकतो. 1,54,000 पैकी 1,51,000 बसले होते, त्यापैकी 97,000 एवढे इलिजिबल झाले होते. यावर्षी 1,65,000 म्हणजे दरम्यान 9,000 विद्यार्थी जास्त फॉर्म भरला, परंतु अपियर विद्यार्थ्यांची संख्या मात्र 1,53,000 झाली. म्हणजे 2,000 विद्यार्थी गेल्या वर्षीपेक्षा EWS मध्ये जास्त होते आणि इलिजिबल मात्र 95,000 एवढे झाले. म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 2,000 विद्यार्थी EWS कॅन्डिडेटमध्ये यावर्षी परीक्षेला बसणाऱ्यांची इलिजिबल होण्याची संख्या 2,000 कमी आहे. टोटलमध्ये जर पाहायला गेलं तर 22,76,000 एवढा डाटा पाहायला गेलं तर अपियर विद्यार्थ्यांची संख्या ही 22,09,000 एवढी होती. तीच यावर्षी अपियरची विद्यार्थ्यांची संख्या मात्र आपल्याला 19,99,899 म्हणजे 20 लाख एवढी झाले. म्हणजेच आपल्याला दरम्यान या ठिकाणी 20,000 विद्यार्थी यावर्षी परीक्षेला कमी बसले होते. क्वालिफाय विद्यार्थ्यांची संख्या 11,21,000 एवढी आहे. गेल्या वर्षी 12,36,000 होती. 1,15,000च्या आसपास विद्यार्थी इलिजिबल होणाऱ्यांची संख्या कमी झालेली आहे. एकंदरीत हा सर्व अनालिसिस आमच्या समोर जो NTA आपल्या समोर सादर करण्याचा जो प्रयत्न केला आहे, PWD विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा कॉम्पिटिशनची लेवल गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये सेमच राहिलेली आहे. PWD मध्ये पाहायला गेलं तर बघा गेल्या वर्षी 9,100 एवढे विद्यार्थी फॉर्म भरला, परीक्षेसाठी अपियर झाले 8,800 आणि क्वालिफाय होताना 3,673. यावर्षी समजा परीक्षेला बसणाऱ्यांची संख्या जी आहे ती 8,900 म्हणजे सेमच आहे. या तुलनेमध्ये क्वालिफाय स्टुडंटची संख्या सुद्धा आपल्याला सेमच दिसते. एकंदरीत PWD विद्यार्थ्यांमध्ये मात्र कॉम्पिटिशनची लेवल आहे ती सेमच राहताना आपल्याला दिसलेली आहे. एकंदरीत कॅन्डिडेट्स अपियर आणि 2025च्या तुलनेमध्ये 2026 मध्ये NRI आणि इंडियन मध्ये जर पाहायला गेलं तर दरम्यान इकडे पाहायला गेलं किंवा इंडियन मध्ये आणि NRI मध्ये फारसा फरक म्हणजे यावर्षी थोडेसे विद्यार्थ्यांची संख्या सर्वच टॉपिकमध्ये कमी होताना दिसलेली आहे. त्याचबरोबर कॅटेगरी वाईज नंबर ऑफ स्टुडंट्स क्वालिफाय जे स्कोर आहे तो आपण यावर्षी सर्वात महत्त्वाचा टॉपिक आपण आज पाहणार आहे. अनरिझर्व्ड EWS विद्यार्थ्यांची संख्या 2024, 25 आणि 26च्या तुलनेमध्ये यावर्षी 213 एवढा EWS आणि अनरिझर्व्ड म्हणजे ओपन कॅटेगरीचा कट ऑफ राहिलेला आहे. त्यामुळं ओपन कॅटेगरी या सर्वमध्ये जर आपण स्टडी करायला गेलं तर 2024 मध्ये अनरिझर्व्ड ऑल इंडियाचा डाटा आहे हा. समजा अनरिझर्व्ड मध्ये कॅटेगरीचे 11,65,000 2024 मध्ये आणि 11 लाख एवढे 2025 मध्ये आणि 9,96,000 1,10,000च्या आसपास विद्यार्थी यावर्षी इलिजिबल कमी झालेले आहेत अनरिझर्व्ड म्हणजे ओपन आणि EWS मध्ये. OBC मध्ये सुद्धा जर या ठिकाणी पाहायला गेलं तर इलिजिबल कॅन्डिडेटची संख्या 2024 मध्ये ही 10 लाख एवढी होती. सॉरी, OBCची संख्या जी आहे 1 लाख एवढी संख्या म्हणजे याच्यामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या एवढी इलिजिबल होती. त्यामध्ये हा आकडा सुद्धा 2,000 कमी झालेला दिसतोय. पर्सेंटाईल मध्ये आपण पाहायला गेलं तर एकंदरीत जो काही क्रायटेरिया होता 161 पासून 127 पर्यंत असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जी होती म्हणजेच ओपन क्रायटेरिया पासून ते OBCच्या क्रायटेरियामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 10,000 एवढी 1 लाख एवढी होते. तशी यावर्षी मात्र 81,000 इकडे सुद्धा संख्या घटताना दिसलेली आहे. एकंदरीत सर्वच टॉपिकमध्ये यावर्षी इलिजिबल होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या थोडीशी घटताना आपल्याला दिसलेली आहे. यानंतर आपण पुढच्या अनालिसिसमध्ये कोणत्या राज्यामध्ये किती विद्यार्थी इलिजिबल झाले, बसले होते किती, याचा सर्व डाटा मी तुम्हाला सांगणार आहे की त्याचा परिणाम आपल्या स्टेट काउन्सिलिंगमध्ये होऊ शकतो. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांसाठी हा आमचा जो चॅनल आहे तो सबस्क्राईब करून घ्या. आपल्या पेड काउन्सिलिंगसाठी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र.